नाशिकमधल्या प्रकारानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। डॉक्टर बाबासाहेबांचं नाव भाषणामध्ये अनावधानानं राहून गेलं असं गिरीश महाजन म्हणाले। तर दिलगिरी शब्द पोकळ आहे, महाजनांनी माफी मागावी असं माधवी जाधव यांनी म्हटलं। यावर काल दिलगिरी व्यक्त केली, आज माफीही मागितली असं महाजन म्हणाले। डॉक्टर बाबासाहेबांचं नाव अनावधानाने राहून गेल्याचं म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त दिलेल्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्यामुळे गिरीश महाजन यांच्यावर एका महिला कर्मचाऱ्यानं संताप व्यक्त केला होता। महाजनांच्या भाषणावरती आक्षेप नोंदवणाऱ्या वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांनी गोंधळ घातला होता। त्यांच्यावर ॲट्रॉसिटी टाकण्यात यावी, मी ही मागणी केली आहे। रितसर तो तक्रार अर्ज दिला आहे। आमचे शेकडोनी वकील कामाला लागले आहेत की ह्या प्रकरणात ॲट्रॉसिटी होते का, आणि जर झाली तर आम्ही सोडणार नाही। तसं काही असेल तर अनावधानाने झालं असेल, त्यामुळे माझा त्यामागे कुठे काही मुद्दाम नाव डावलण्याचा वगैरे हेतू नाही। आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण दरवर्षी भाषण देतो, तुम्ही तपासून बघा, त्यावेळेला असं काही होत नाही। तर यावेळेला त्यांना काही वाटायचं तर माझी दिलगिरी व्यक्त करतो मी। दिलगिरी हा शब्द पोकळ आहे, माफी ही महत्वाची आहे। तर त्यांनी माफी मागितली पाहिजे, मी ह्या मताची। आणि जोपर्यंत ते माफी मागणार नाही तर आम्ही तर मात्र त्यांना वाईतच टाकू। पूर्वी ते टाकायचे, आता आम्ही टाकू। अनावधानाने एखादं नाव घ्यायचं राहून गेलं आणि म्हणून मला वाटतं त्याच्याबद्दल एवढं गोंधळ कशासाठी पण ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करा असं आपल्याला नाही म्हणतात। उलट त्यामुळे तुम्ही समाजामध्ये असं काही एक विषय पसरू नका, माझं असं म्हणणं आहे। त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला लाजच वाटते, कारण संविधान निर्माण करत असताना सुद्धा बाबासाहेबांनी ते निर्माण करू नये। संविधानाला विरोध करणारी मंडळी आहेत, त्यामुळे यांचा विश्वास कुठे संविधानावर आहे। नेमका प्रकार काय घडला होता त्यावर एक नजर टाकूया। नाशिकमध्ये महाजन यांनी भाषणामध्ये बाबासाहेबांचं नाव न घेतल्यानं वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांनी आक्षेप नोंदवला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही असा सवाल उपस्थित करत महिला कर्मचारीनं जाब विचारला। यावेळी कार्यक्रमात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। तर मंत्र्यांनी माफी मागितल्यानं प्रकरण ताणू नये असं संजय राऊत म्हणाले। बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी सगळं गाव जेवण देणारा माणूस मी आहे आणि त्यांच्याबरोबर बसून मी जेवतो स्वतः। मला तुम्हीच दाखवा ना, 40 वर्ष झालं, माझं 1 वर्ष चुकलं का की अंगामध्ये या अशा निळ्या कलरचं शर्ट मी घातलं नाही। आता मंत्र्याने माफी मागितलेली आहे, नाक घासलेला आहे, ह्याच्यावरती आता फार